गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे गटारी अमावस्या आणि आजचा दिवस हा खूप खास आहे. गटारी अमावस्या म्हटलं की धमाल मस्ती आणि नॉनव्हेजची स्पेशल बेल असा गटारी अमावस्या ही सेलिब्रेट केली जाते. तर म्हणून आज माझ्या किचनमध्ये बनणार आहे काहीतरी स्पेशल, चिकनची बरायला. कारण उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे, त्याच्यामुळे आज आपण गटारी सेलिब्रेट करणार आहोत. तर मग अजून जास्त वेळ न घालवता आपण बघूया की आमच्या किचन मध्ये आज काय काय स्पेशल बनत आहे. स्टे ट्यून. सो आज आपण आपली वेलकम करूया आपल्या किचन मध्ये नवीन शेफ. आज आपण आपल्या किचन मध्ये काय बनवणार आहोत गटारी स्पेशल. आज बनवूया लॉलीपॉप आणि सुकं चिकन आणि रस्सावाला चिकन आणि वडे, कोंबडी वडे. सो गाईज, आपण आता स्टार्ट करूया. पहिलं आपण सुकं चिकन बनवून घेणार आहोत. तर सुकं चिकन आपण कसं बनवतोय ते बघूया. सगळ्यात प्रथम चिकनला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने व्यवस्थित असं स्वच्छ धुवून त्याच्यानंतर अद्रक, लसूण, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची ह्याची पेस्ट जी केलेली असते ती पेस्ट आपल्याला लावून चिकन हे 10 to 15 मिनिट्स आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. अद्रक लसूण पेस्टची आपण चांगल्या पद्धतीने चिकनला लावून घ्यायची आहे. आणि आपण आता मॅरिनेशनसाठी ठेवून घेऊ. चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण लॉलीपॉप मॅरिनेशनची तयारी करूया. लॉलीपॉपचे पीसेस स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्यातून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची यांची पेस्ट टाकून त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा आहे. 1 लिंबू आपण पिळणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला. 1 ते 1.5 चम्मच सोया सॉस, रेड चिली सॉस, दोन चमचे रेड चिली सॉस आणि आता आपण टाकणार आहोत ग्रीन चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपला टोमॅटो केचप जो हॉट अँड स्वीट टोमॅटो केचप असतो तो 1 चमचा ऍड करणार आहोत, 1 ते 1.5 चमचा. काश्मीरी लाल मिरची कलरसाठी, आपला घरगुती लाल तिखट, सगळे मसाले ऍड करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ, बाइंडिंग येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक अंड हे तोडून टाकणार आहोत त्याच्यानंतर 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे लॉलीपॉप हे कुरकुरीत बनतील. ज्यांना बाहेरचे लॉलीपॉप आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान घरगुती असा सोप्या पद्धतीमध्ये लॉलीपॉप बनवण्याची ही पद्धत आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मैदा ऍड केलेला आहे. हे सगळं जे आहे मिश्रण हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला हा लॉलीपॉपच्या पीसेसना व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि आपल्याला हे 1 ते 1.5 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण सुकं चिकन घालण्यासाठी सुकं चिकन हे तेलामध्ये पहिल्या आधी फ्राय करून घ्यायचंय. सगळ्यात पहिल्यांदा तेल आपण पूर्णपणे गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये चिकन फक्त फ्राय करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर चिकन हे तेलामध्ये फ्राय केल्यानंतर त्याला टेस्ट ही वेगळी येते. म्हणून जे आपण मॅरिनेट केलेले जे चिकन आहे ते पहिलं शिजवून घेऊया. हे चिकन आपल्याला फक्त
नुसतं परतून आणि 2 मिनिटं असं तेलामध्ये परतून शिजवून थोडंसं घ्यायचं आहे. चिकन जे आहे आपलं हे असं इथपर्यंत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये हे असं पाणी सुटलं पाहिजे चिकनला. चिकनचं आपण पूर्ण पाणी सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घेऊया. आता हे चिकन आपण असं एका प्लेटमध्ये परत काढून घेऊया. सो सुक्या चिकनसाठी आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली लसूण, कढीपत्ता, खडा मसाला. त्याच्यामध्ये आपण घेतले तेजपत्ता, दगडी फूल, लवंग, ही मोठी इलायची आणि दालचिनी आणि बारीक चिरलेला टोमॅटो. तो आपण सुरू करूया. सुकं चिकन तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण, कढीपत्ता, सो आता आपण सगळे याच्यामध्ये मसाले ऍड करून घेऊया. परत 1 चमचा आपल्याला हळद टाकायची, त्याच्यानंतर लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, स्पेशल गरम मसाला आणि 2 चमचे चिकन मसाला आपण आता याच्यामध्ये टाकूया. आणि आपण टाकणार आहोत कांदा, लसूण त्याचं भाजलेलं वाटण, थोडंसं तिखट मिसळ वाटण लसूण चांगले भाजून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये जे चिकन आपण थोडंसं परतून घेतलं होतं ते टाकूया. माझं चिकनचं पाणी जे सुटलेलं ते पण आपल्याला टाकायचं आहे. चांगलं हलवून घेऊया. झाकण लावून आपण आता हे चिकन शिजवून घेऊया. काळी मिरी पावडर, सो आपण हे जे लॉलीपॉप मॅरिनेशन साठी ठेवले होते तर ते आता आपण लॉलीपॉप तळून घेऊया. हे जवळजवळ 1 तास आम्ही मॅरिनेशन साठी ठेवले होते, तर आता आपण हे फ्राय करून घेऊ. तेल चांगलं तापवून घ्यायचं.
आपलं सुकं चिकन रेडी झालेलं आहे. तसेच आपले लॉलीपॉप सुद्धा फ्राय करून झालेले आहेत. आता आपण तयारी करत आहोत ती म्हणजे चिकनचा रस्सा. चिकनचा रस्सा बनवण्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचे. त्याच्यामध्ये लसूण फोडणीला द्यायचे. लसूण थोडीशी लालसर झाल्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर कांदा खोबऱ्याचं भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचंय. ते छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि ह्या वाटणामध्ये पहिले आपल्याला चिकनचे जे पीसेस आहेत ज्याचं आपण ग्रेव्ही बनवणार आहोत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. ह्याच्यामध्ये जेव्हा चिकनचे पीसेस आपण मसाल्यामध्ये भाजतो त्यावेळेला चिकनला सुद्धा एक वेगळा स्वाद येतो. आणि हे चांगले वाटणाच्या मसाल्यामध्ये जेव्हा भाजून झाल्यानंतर आपल्याला नंतर याच्यामध्ये मसाले ऍड करायचे. त्याच्यामध्ये हळद, आपण घरगुती लाल तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला असं आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. गरम मसाल्यासाठी मी प्रेफर करते अशा स्पेशल याच्यामध्ये संदेश गरम मसाला. हा गरम मसाला खूप टेस्टी आहे. फक्त लाल तिखट आणि हा गरम मसाला वापरल्यानंतर सुद्धा जेवणाला खूप छान टेस्ट येते. हा मसाला मुंबईमध्ये कुठेच मिळत नाही. हा मसाला फक्त आणि फक्त आमच्या गावीच मिळतो. त्यामुळे आम्ही ऑलवेज गावाला गेल्यानंतर हा मसाला घेऊन येतो न विसरता. त्याच्यामुळे या मसाल्याची टेस्ट एकदम अप्रतिम आहे. आणि या मसाल्यामध्ये केलेले सगळे पदार्थ खूप चविष्ट होतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळा मसाला ऍडिशन करण्याची काही गरज नाही. सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे रस्सा आहे हा शिजवून घ्यायचा आहे. तू बोल. आता आपण कसली तयारी करतोय? आता आपण वड्यांचा सुका मसाला आहे तो बनवतोय. हे काय? टाकायचा वड्याच्या पिठामध्ये सुका मसाला टाकायचा. त्यामध्ये 2 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टेबलस्पून काळी मिरी आणि अर्धा टेबलस्पून मेथी. हे काय करून घ्यायचं? हे आपण रोस्ट करून घ्यायचं. थोडंसं हलका रोस्ट करायचं. पहिल्या आधी धणे टाकूया. जास्त नाही रोस्ट करायचं, हलका यायचं. हे सगळं एकात एक टाकत राहायचं आपण. भाजून घ्यायचे आणि याचं आता आपण वाटून घेणार. आपण आता वड्याचं पीठ मळून घेतोय. त्याच्यासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ, बेसन, रवा, बारीक रवा, हळद, मीठ. ज्या वाटीने आपण हे पीठ घेतले त्या वाटीने 2 वाट्या गरम पाणी करायचं. आपण जी धणे जिरे वगैरे वाटून घेतलेली आहे त्याची आपण पावडर याच्यामध्ये टाकणार आहोत. आता जिरं कुठे होतं? पिठामध्ये आपल्याला चांगलं गरम पाणी करून त्या पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून गरम पाणी ऍड करून आपल्याला वड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. गरम पाण्याने पीठ थोडंसं मळून घेऊन त्याच्यानंतर लागेल तसं आपल्याला थंड पाणी ऍड करून हे वड्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे.
प्रिकॉशन नाही घेतली. आपली गटारी स्पेशल मेनू रेडी आहे. आपली लॉलीपॉप स्पेशल डिश आणि आपली चिकनची थाळी. चिकनच्या थाळीमध्ये सुकं चिकन, चिकनचा रस्सा, भात, वडे आणि कांदा टोमॅटो आणि आपण बघू शकता लॉलीपॉप.